नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून आता मार्च महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर इथे पाहू शकता, सध्या अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होत आहेत आणि पैसे जमा झाल्याने अनेक ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पण इथेच एक महत्त्वाची अट आहे। इथे पाहू शकता, ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यावर पैसे हे जमा होणार आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होत आहेत। मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले, केवायसी पूर्ण असेल तरच हप्ता हा मिळणार आहे। केवायसी नसल्यास तुमचे पैसे हे अडकू शकतात। तर सध्या राज्यभरात केवायसी फक्त दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे आणि 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्त करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। म्हणूनच अजूनही ज्यांनी केवायसी दुरुस्ती केली नाही त्यांनी लगेच पूर्ण करून घ्या। तर येथे पाहू शकता कोणत्या महिलांचे पैसे अडकू शकतात। येथे पहा, हे खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या। ज्या महिलांचे बँक खाते इनॅक्टिव्ह म्हणजे बंद आहे, ज्यांनी अनेक महिन्यांपासून केवायसी अपडेट केली नाही, ज्यांचा आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, कारण हे पैसे डीबीटी द्वारे येतात, त्यामुळे आधार लिंक असणं गरजेचं आहे। येथे पहा, जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर तुमची केवायसी तपासा, बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे का ते बघा, आधार लिंक आहे का ते कन्फर्म करा। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।